एखादा आयुष्यातून सगळं संपलेला माणूस पुन्हा एकदा उठून उभा राहू शकतो. याचं जिवंत उदाहरण इतर कोणाचं देणार नाही, माझं स्वतःचं. मी शिवशाहीर विजय तनपुरे. मित्रांनो, 2001ला माझं सगळं गेलं, काही राहिलं नाही. 1 रुपया त्या कॉईन बॉक्समध्ये टाकायला सुद्धा नव्हता. सगळं संपलं. पण मी हतबल झालो नाही. एकतर मी अपंग आहे, पण मला अपंग समजत नाही. मग तुमच्यातही कोणी अपंग असतील तर एक लक्षात ठेवा, आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे ते पहा. मग मी जोमानं कामाला लागलो. वेबसाईट ओपन केली. लोक किंमत देत नव्हते. कार्यक्रम बंद पडले होते. सगळं काही संपलं होतं. मग स्वतःवर खूप काम केलं आणि पुन्हा त्याच्या 10 पट सगळं काही मी पुन्हा उभा राहिलो. आता ज्या घरामध्ये आहे ना, ज्या फ्लॅटमध्ये, तो फ्लॅट घेतला. 35 लाख रुपये त्याची किंमत आहे. 1.5 वर्ष झाले आता घेऊन. पण 11 महिन्यामध्ये त्याचं कर्ज मी फेडलं सगळं. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी एक पोकलेन मशीन घेतलं. 65 लाख रुपये किंमत आहे त्याची. आमच्या सोनूबरोबर पार्टनरशिप करून तेही चालू आहे. त्याचा हप्ता 1,65,000 दर महिन्याला गेली 27 महिने न चुकता चालू आहे. त्यानंतर मुलीच्या लग्नानंतर पुन्हा मी गाडी बदलली आणि ती गाडी स्वतःही चालवतो. मग तुमच्याही आयुष्यात अशा अडचणी असतील ना? नक्कीच असणार. 7 ऐश्वर्य जे आहेत, यशाचे 7 सिद्धांत आहेत. म्हणजे प्रत्येक जणाला शारीरिक ऐश्वर्य हवं, मानसिक ऐश्वर्य हवं, बौद्धिक ऐश्वर्य हवं, सामाजिक ऐश्वर्य हवं, आध्यात्मिक ऐश्वर्य हवं, भावनिक ऐश्वर्य हवं आणि आर्थिक ऐश्वर्य. म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा बॅलन्स झाल्या पाहिजे. तुमच्याही आयुष्यामध्ये असं खालीवर होत असणार आहे. जर तुमच्या या अडचणी असतील की मुलांचे स्वप्न पूर्ण करायचं आहे, स्वतःचं करिअर घडवायचं आहे, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण नुसतं नेहमी चिंता, डिप्रेशन, ताणतणाव, घरामध्ये भांडणं, हेच सगळं चालू आहे. पैसा पुरत नाही. पैसा का पुरत नाही? तर याचं पैशाचं मॅनेजमेंट नाही म्हणून पुरत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. त्याच्यासाठी मी एक मस्त कोर्स तयार केला. पण आपण अगोदर या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आणि झूम मीटिंगद्वारे माझ्याशी एक मीटिंग ठरवायची. तारीख वेळ तुम्ही ठरवा आणि मग मी ठरवणार की तुम्हाला मीटिंगला बोलवायचं की नाही. कारण ते प्रश्न उत्तर पाहून मी ठरवेल की तुम्ही पात्र आहेत की नाही. भेटूया झूम मीटिंगमध्ये. धन्यवाद.